लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल मध्ये आपल्याला सप्टेंबर 2025 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. बघूया आपण. वेन वन इज ॲडेड टू द न्यूमरेटर, ओके, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ अ सर्टन फ्रॅक्शन. ओके, सर्टन फ्रॅक्शन आपण काय घेतलं, एक्स बाय वाय घेतलं आहे. सो एक्स इज अ न्यूमरेटर, वाय इज अ डिनॉमिनेटर. आपल्याला माहिती आहे अंश आणि छेद. सो फ्रॅक्शन इट बिकम्स 1/2. ज्यावेळी अंश आणि छेदामध्ये 1 ॲड करतो तर त्याचा रेशो काय होतो, 1/2 होतो. अँड इफ 1 इज सबट्रॅक्टेड, जर 1 सबट्रॅक्टेड फ्रॉम द न्यूमरेटर अँड द डिनॉमिनेटर, 1 एक्स आणि वायमधून 1 मायनस जर केले, सो बोथ द फ्रॅक्शन्स बिकम्स 1/3. याचं फ्रॅक्शन आपल्याला मिळतं 1/3. फाइंड द ओरिजिनल फ्रॅक्शन. ओरिजिनल फ्रॅक्शन म्हणजे एक्स बाय वायची आपल्याला किंमत काढायची. तो पहिल्या ह्याच्यात 1 ॲड करायचा, दुसऱ्या ह्याच्यात 1 मायनस करायचा. असे 2 कंडिशन्स दिलेले आहेत त्यांनी. सो लेट द ओरिजिनल फ्रॅक्शन बी एक्स बाय 5. ओके, सप्टेंबर 2025 विचारलेलं क्वेश्चन आहे. बघूया आपण. लेट द ओरिजिनल फ्रॅक्शन बी एक्स बाय वाय. सो फर्स्ट कंडिशन काय दिलेलं आहे, एक्स आणि वाय, एक्स बाय वाय या न्यूमरेटरमध्ये +1 म्हणजे एक ॲड केला तर आपल्याला काय रेशो मिळतो, 1/2 फ्रॅक्शन मिळतं आपल्याला, 1/2 फ्रॅक्शन. सो एक्स +1 आपण वाय +1 इज इक्वल टू 1/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 2 × x +1 इज इक्वल टू 1 × y +1. सो 2x + 2 इज इक्वल टू 1y +1. सो 2x हे y आपल्याला व्हेरिएबल्स एका साईडला घेतले, 2x - 1y इज इक्वल टू, हे 2 तिकडे गेले, 1 - 2. सो 2x - 1y इज इक्वल टू -1. कंडिशन नंबर 1. सो सेकंड कंडिशन काय बघू. सेकंड कंडिशन काय, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये 1 मायनस केले तर आपल्याला काय फ्रॅक्शन मिळतं, 1/3 मिळतं. सो x - 1 डिवाइड डिनॉमिनेटर y - 1 इज इक्वल टू 1/3. अगेन इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, 3 × x - 1 इज इक्वल टू 1 × y - 1. सो 3x - 3 3 × x - 1 3x - 3 1 × y 1y -1 × 1. सो 3x - y इकडे व्हेरिएबल एका साईडला घेतले आणि नंबर एका साईडला घेतले. 3x - y इज इक्वल टू -1 + 3. सो 3x - y इज इक्वल टू 2. इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 मिळेल 2x - 1 y इज इक्वल टू -1 अँड 3x - y इज इक्वल टू 2. इक्वेशन 2. साईन बघा, इथे निगेटिव्ह आहे, इथे पण निगेटिव्ह आहे. त्यामुळं वेन द 2 साईन्स आर इक्वल, वायची साईन बघा इक्वल आहे, आपल्याला दोन्ही सबट्रॅक्ट करायला. जर ऑपोजिट साईड असेल तर आपण ॲडिशन करतो. सो सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. आता इक्वेशन 1 2मधून कट करायचं का, 3x मोठा आहे त्यामुळं. सो 3x - y इज इक्वल टू 2 -2x - y इज इक्वल टू -1. सो मायनस केल्यानंतर काय होणार, मायनस केल्यानंतर साईन चेंज होणार, +2x आहे, -2x होणार, -2 आहे, हे -1 आहे, ही +y होणार आणि -1 आहे, +1 होणार. सो y गेट कॅन्सल, 3x मधून 2x गेले, x राहिला, 2 + 1 झाला, 3 झाले, x इज इक्वल टू 3. सो x इक्वल टू 3, x इज इक्वल टू 14. इक्वेशन 2 आहे आपलं 2x - 1y इज इक्वल टू -1. बरोबर आहे. इक्वेशन 1मध्ये आपण ॲड केलं आहे 2x - 1y इज इक्वल टू -1. सो 2 × x ची व्हॅल्यू आहे 3, -1y इज इक्वल टू -1. सो 2 × 3 6 -1y इज इक्वल टू -1. मग -1y इज इक्वल टू 6 इकडे पाठवले आपण, -1 × -6. सो y इज इक्वल टू -7. y इज मायनस गेट कॅन्सल, हा आणि हा मायनस गेला, प्लस झाले, y इज इक्वल टू 7. देअरफॉर ओरिजिनल फ्रॅक्शन इज x बाय y 3/7. ओके, ओरिजिनल फ्रॅक्शन किती आपलं 3/7 आलं. कंप्लीट.